गद्दार अजय दासरीची पक्षातून हकालपट्टी करा अशी एकमुखी मागणी सोलापुरातील शिवसेना उभाटा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। अजय दासरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत शिवसेना उभाटाच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख सुषमा अंधारे यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली होती। त्याचा निषेध पत्रकार परिषदेत करण्यात आला। तसंच महिला असूनही सोलापूर शहर जिल्ह्यात धडाडीनं काम करणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यावर आपल्या बगलबच्च्यांना सोबत घेत विनाकारण टीका करत असल्याचा आरोप शिवसेनेचे नूतन जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, धनंजय डिकोळे आणि सोलापूर महानगर प्रमुख महेश धाराशिवकर आदींनी केला। अजय दासरी यांनी वारंवार मानाची पदे मिळूनही पक्ष वाढवण्याचं काम करण्याऐवजी पक्षातील सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांना अन्य नेत्यांविरोधात काम करण्यास प्रवृत्त केलं। लोकसभा निवडणुकीत गैरव्यवहार करून पक्षाची प्रतिमा मलिन केली। मागील महापालिका निवडणुकीत पक्षाचे 21 नगरसेवक निवडून आले होते, मात्र यंदा एकही नगरसेवक त्यांना निवडून आणता आला नाही। याचं मूळ कारण त्यांनी विरोधी पक्ष तसंच महाविकास आघाडीतील अन्य पक्षांशी संगनमत करून आपल्या पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करण्याचं काम केलं। सातत्यानं पक्षविरोधी भूमिका घेणारा, पक्षाशी गद्दारी करणारा तसंच वरिष्ठ नेत्यांना टीकेचं लक्ष्य करणारा हा नेता पक्षात नको। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळी जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे आणि सोलापूर महानगर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी केली। ज्यांनी आमच्या शिवसेनेच्या रणरागिण्या संपर्क प्रमुख ज्यांनी महिला असून पुरुषासारखा संपूर्ण महाराष्ट्रावर शिवसेनेचं काम तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम करत आहेत। महिला अत्याचाराचे विषय असू द्या की या सत्ताधाऱ्यांचे भ्रष्टाचाराचे विषय असू द्या, त्यांनी चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची प्रतिमा चांगल्या पद्धतीने उज्ज्वल करत असताना ह्या ज्यांनी अनेक पदं भोगलेले आहेत, शहर प्रमुख 2 वेळा जिल्हा प्रमुख पद भोगलेलं आहे आणि पद भोगल्यानंतर पक्षाची सुद्धा बांधणी केली नाही आणि पक्षाची वाहतूक केली। महापालिकेला 0 रिझल्ट दिला आणि लोकसभेला आर्थिक व्यवहार केल्यामुळं शिवसेना सगळ्याच्या माध्यमातून उद्धव साहेबांकडे आम्ही पक्षाच्या वतीने मागणी करत आहोत की या नतरदृष्टाला ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी आणि हे पत्र आम्ही आजचं पत्र धनंजय डिकोळे आणि संभाजीराव शिंदे यांच्याकडे देणार आहे। त्यांच्या माध्यमातून ते उद्धव साहेबांची पोच करतील आणि ताबडतोब सामन्यामधून हकालपट्टी व्हावा आमची सगळ्यांची मागणी आहे। पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, जिल्हाप्रमुख शरणराज केंगणाळकर, जिल्हाप्रमुख प्रवीण काकडे, लोकसभा प्रमुख हुकुमचंद राठोड, लोकसभा प्रमुख संजय पौळ, महिला आघाडी जिल्हा संघटिका मंगला थोरात, महिला आघाडी जिल्हा संघटिका प्रिया बसवंती यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।